मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आज नवीन व्लॉगमध्ये. मी शिल्पा जाधव. आता मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी नवीन रेसिपी दाखवणार आहे जी की ते आवळा कॅन्डीज मी बनवणार आहे. माझे केस खूप गळत आहे ना, त्याच्यासाठी माझी थोडीशी डेली रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर प्लीज कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि मी काय नाही केलं सर्व तुम्हाला मी आज दाखवेल. आणि मला ना थोडंसं आता होम रुटीन म्हणजे सॉरी ते घराचा पण व्हिडिओ दाखवायचा होता. मी कुठे राहते काय राहते पण मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. आजचं फक्त रेसिपीजच दाखवेल काय नाही. सो कंटिन्यू करा माझ्यासोबत. खूप सारे भांडे पडले, पसारा पडलाय. आता सकाळी खूप पसारा होऊन जातो कारण आवनी झोपल्याशिवाय मला काहीच आवरता येत नाही. आणि इकडे माझे कपडे पडले, दोन बादली धुवायचे कारण काल कपडे साफ आहे. की लग्नाच्या पहिले ना आवनीचे पप्पा मला ना खूप बोलायचे नाही का की मी काय लग्न झाल्यावर कामवाली लावल, मी तुला भांडे नाही कसं देणार अजून काय. ते मला ना लाडा ढिलू बोलता. तर माझ्या ढिलूच्या हाताला रॅशेस झाले तर कसं होईल. एवढी शुद्ध भाषा आणि एवढं प्रेम ऐकून तर मी तर पागल झाली होती. पण आता जाम भांडे घासावं लागतं बाई. पण एक वाटतं की मग जाऊ दे की नाही का, किती मी तपच केले असते ना, ले प्रार्थना केली असते की मला असा नवरा भेटावा तसा भेटावा, पण नसता भेटला. आहेत का म्हणजे गोंडस माणूस आहे ना का, मला 7 जन्मामध्ये नसता भेटला असा नवरा. म्हणजे भांडावं तरी कशावर ना भांडावा. आता काही मला चिडचिड झाली ना तर हे मला चॉकलेट आणून देता. सो माझी मस्तपैकी आंघोळ झाली आहे, छान फ्रेश पण झाली आहे. आता आहे ना मी ते बनवते आवळा कॅन्डी. छान आंघोळ करून घेतली, सगळं काम पण आवरलंय. आणि आता काय हिची मस्ती चालू आहे. आता मध्ये बघा येते ती स्टूलवर उभं राहून. का बो काय बो या फोनचं काय मी ना आता काय बाळा हे घेऊ का. बरं ठीक आहे, आता तू रडू नको. बीटरूट हिच्या पप्पानी मस्त बीटरूट आणले होते. दर हातात पकड, हे पण पकड. काहीतरी प्लेट घे तिकडून, प्लेट आणा बाळा. कोणती पण आण ना, कोणती प्लेट. प्लेट आण, प्लेट. भेटली का, भेटली का नाही. जाऊ दे, चल दे इकडं. थँक्यू मम्मा. ते गाजर पण दे. आता याच्यात आवळा आहे, हे धुवून घेते पहिले. आता हे कापून घेते मस्त छोटे छोटे पीसेस मध्ये, कारण मिक्सर मध्ये निघत नाही. धुवून पण अशीच घेते कट करून. मी याच्यामध्ये ना आवळे किती मला बघून घेऊ दे पहिले. तिच्या पप्पांनी रात्री ना कमी चालले आवळे, त्यांना म्हटली होती जास्त आणा. त्यांना वाटलं मला ज्यूस प्यायचे म्हणून कमी आणले त्यांनी. मी ज्यूस पण देते ना आवळ्याचा स्किन ब्राईटनिंग साठी. स्किन ब्राईटनिंग साठी हो. दे का तुला एक राहू दे, हे मला दे. 4च आवळे. आता याच्यामध्ये 1च बीटरूट टाकते आणि 2 गाजर टाकते. आता आहे ना ह्याला गॅसवर ठेवते. याच्यात ना मी खाली पाणी टाकलंय आणि हे धुवून याच्यामध्ये असं ठेवते. काय हे देऊ घे. छान आहे ना मम्मा. लायटर कुठे, लायटर हे. ओहो, आता याला ना झाकून घेते. अरे अंधार झाला. मला ना थोडंसं कॅमेरा पकडायला प्रॉब्लेम होतो, फोन पकडायला. काय झालं, काय झालं मम्मा, काय झालं. अरे कडवे, अरे नाटके. गच्चीवर जाते ना थोडी, बसते तोपर्यंत ती शिजून जाईल. आवनू तिकडं नाही, आवनू तिकडं नाही, इकडे चल. मी नाही तिकडं. हे बघा आमच्या गोदड्या कशा टाकल्या वाळत. मी गरमीला वाळत टाकते आणि त्या रात्रीच्या विसरून जाते. रात्रीच्या पूर्ण थंड पडून जाता. काय करती, काय नाही. आमचे कपडे सगळे पडले ग खाली. एवढे कष्टाने धुवायचे आणि सगळे खराब होऊन जाता.
काय चाललंय? हे छान शिजलंय मला तर वाटतंय. हो, मी गॅस बंदच केला होता असा, पण शिजलंय. भारी आयडिया आहे चाळण टाकून शिजवायची. आता ना मी याला बारीक करूनच तुम्हाला दाखवते, असं काही टाइमपास होऊन जाईल. खराब झाले म्हणून असा आवाज मारत. एवढं बारीक तर याच्यामध्ये ना मी साखर टाकते, पिठी साखर. माझ्याकडे गुळ नाही तर साखरच टाकून देते. आता ही साखर होती म्हणून बरं झालं. हिची पावडर बनवायची बात होती सगळी, मी अशीच टाकून दिली. अरे आता आहे ना मी याच्यामध्ये थोडासा अद्रकचा रस टाकते, एकदम थोडा. आणि परत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. माझ्याकडे काळं मीठ नाही म्हणून साधंच टाकलं. थोडंसं अजून ॲड करावं वाटतंय बस. आणि एकदम थोडीशी लाल मिर्च. बस 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 बस. आणि याच्यात मी अगोदर पिठी साखर ॲड केली होती, त्याच्यामुळे त्याला ना पाणी सुटलंय. मला जसं वाटत होतं माझ्याकडून नाही होणार, पण हे हाताला थंड होऊ देते मी. क्या अवनी ने सुसु की किधर है अवनी? जा उसको बुला के ला जा. उसको बोलना मम्मी ने बुलाया. अवनी चल बाळा. फोटो आहे जो यांनी मला यांच्या ॲनिव्हर्सरीला आमच्या गिफ्ट केला होता. मला हा फोटो इतका आवडतो ना. या फोटोच्या मागं खूप काही गोष्टी आहे ज्या मी करत तुम्हाला शेअर कधीतरी टाईम भेटला तर. खूप काही आहेत, म्हणजे ते असं फक्त फोटो म्हणून तो फोटो नाही आहे. लय छान इमोशन आहे त्याच्या मागं, खूप सारे लय मोठी गोष्ट आहे ती. मी करेल एखाद्या दिवशी तुमच्यासोबत शेअर. आता बघू हे थंड झाले का नाही. याच्या कॅन्डी बनवायच्या होत्या, याचं डायरेक्ट हे झालंय केचप, टॅमॅटो केचप झालं आणि काय कॅन्डी बनवत होते. टेस्ट भारी झाली पण केचप झालं त्याचा. आता ब्रेडला लावून खावा लागेल. कोण आहे? पप्पाने केला होता. मजा असते. सो असा होता आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि कमेंट करून जा आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला करा कंटिन्यू पुढे. मी नक्की एक नवीन ब्लॉग टाकन, तो ब्लॉग कंटिन्यू करा. हा ब्लॉग आता इथेच संपेल. सो बाय. मम्मी बाय बोलायचं होतं ना. बोल बाय. बोल बाय. नंतर भेटू. बोल फ्लँक किस दे. ठीक आहे.